हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. सकाळी सकाळी उठल्यावर चहा पिणं तर बनतंच, त्याशिवाय फ्रेश असं वाटतच नाही. 4-5 दिवस झाले व्हिडिओ टाकायला वेळच मिळाला नाही. सकाळपासूनच माझ्या डोक्यात होतं की आज आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे म्हणूनच सकाळपासूनच आपल्या कामी लागली. त्यानंतर व्यायाम करायला वरती गेले आणि सकाळी सकाळी मस्त असं सूर्याचं दर्शन पण करून घेतलं. माझ्या डेली रुटीनमधलं खूप महत्त्वाचं काम आहे हे, जे मी डेली करण्याचा प्रयत्न करतेच. खाली उतरता उतरता या फुलांकडे लक्ष गेलं. म्हटलं की तुम्हाला तर दाखवलंच पाहिजे. चला, माझ्या तर दिवसाची सुरुवात खूप छान झाली ही ताजी ताजी आणि रंगीबिरंगी फुलं बघून. सकाळी सकाळी शांत अशा वातावरणात थोडा वेळ व्यायाम आणि आपल्याकडे जेही थोडीफार छोटी मोठी झाडं असतील आणि त्यापासून मिळालेली थोडीफार फुलं, हे सर्व बघून मन कसं अगदी आनंदी होते. ही जे हँगिंग प्लॅन्ट आहे माझ्याकडे, त्याचं नाव नाही माहिती मला, पण एक छोटीशी दांडी लावली होती मी त्याची. आता खूप छान झाड झालं आहे त्याचं. या शेवंतीच्या फुलांकडे बघून तर ती फुलं तोडायची इच्छाच होत नाही. 2-3 महिन्यांच्या वरती झाली असेल ती फुलं लागलेली आहेत, पण ती अजूनही तशीच आहेत. आणि थोड्याफार भाज्या लावण्याचा प्रयत्न तर मी नेहमी करते. चला, फक्त गार्डनिंग करूनच होणार नाही, तर बाकीची कामंसुद्धा आपल्याला आवरावी लागणार. भाजी करायची होती तर सोले काढायला घेतले. मी कामं करत होती, पण इकडे मनूचा आवाज कमी झाला होता, तर पाहायला आले तर काय मनू मस्त आपली एकटी खेळत होती. सकाळी सकाळी काय करते बाबा? झोपला का तुझं जोजो? हां, काऊन ग बोलत नाही माझ्यासोबत? नानू, काय करते? अभ्यास? काय करते तुझं जोजो? झोपला का? त्याला दूध नाही दिलं का ग? पिलाय का? मग दुधात साखर टाकून देते का त्याला तू? नाही देत का? तू पिते का दुधात साखर टाकून? वा, गुड गुड, व्हेरी गुड. बाय. आज जेवणात वांग्या सोल्याची छान अशी भाजी बनवली होती. आज नाश्ता स्किप केला आणि डायरेक्ट स्वयंपाक करायला घेतला, कारण आज मनूची लूट करायची होती, तर मला पटापट कामं आवरून घ्यायचे होते. ज्या दिवशी आपल्याला नेमकी गडबड असते त्याच दिवशी आपल्याला एक एक नवीन काम सुचत असते. तसंच आज माझं काहीसं झालं होतं. भाजीपाला आणला होता तर तो आपण तसा फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही, म्हणून त्याला धुवून स्वच्छ करून घेतला. मनूची लूट तर संध्याकाळी करायची होती, पण लूट करायची आहे म्हणून माझी गडबड आज सकाळपासूनच चालू होती. आणि मनूसुद्धा एवढी एक्सायटेड आहे, आजूबाजूच्या घरी जाऊन सांगूनसुद्धा आली की आज माझी लूट आहे, तुम्ही सर्व याल म्हणून. लहान मुलांचं असतेच तसं, मात्र आपली जरा धावपळ होते. पण काही सण, चालीरीती आणि पद्धती असतात ज्या आपल्याला करायच्या, त्या कराव्याच लागतात. त्यातून आपली सुटका नसते. बापरे, या पॉलिथिनच्या पिशवीला तर मी अक्षरशः कंटाळली आता. मी कितीदा ठरवते की माझ्या घरात मी प्लास्टिकची पिशवी येऊ देणार नाही म्हणून, पण आपण जरी नाही आणली तरी दुसऱ्या व्यक्तीच्या मार्फत तरी ती आपल्या घरी येणार म्हणजे येणारच. कारण आपण प्लास्टिकशिवाय काही इमॅजिनच करू शकत नाही. काय आजकाल करायचं? प्रत्येक वस्तू प्लास्टिकमध्ये अवेलेबल आहे. जाम दे तुला चिरून, दे माझ्याकडे. आवाज. मडूचा असा मध्ये मध्ये गोंधळ चाललेला असतो. त्याला असो, सांबार निसून झाला होता माझा, छान त्याला वॉश करून घेतलं. आज मी तुम्हाला एक छान अशी टिप्स सांगते, ज्याने तुमचा सांबार 15 ते 20 दिवस आरामात टिकेल. हा जो तुम्ही सांबार बघताय, या सांबाराला 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झालेले आहे, अजूनही तो तसाच आहे. सांबार धुतल्यानंतर कापडाने पुसून कोरडा करून घ्यायचा.
आणि अशा एका डब्यात खाली कापड टाकून त्यात तो पुसलेला सांबार ठेवून द्यायचा. तुम्हीसुद्धा एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगाल की ही टिप्स तुमच्या कामी आली की नाही ते. ही आमची तिळगुळ खाण्याची नवीन पद्धत आहे. आम्ही चिमट्याने तिळगुळ खातो. गोड जरा आम्हाला जास्तच आवडते, पण खाणं कमी आणि खेळणं जास्त असते. म्हणून त्या चिमट्याने तुला तिळगुळ खाता येणार आहे का खरंच? कोणताही कार्यक्रम करायचा म्हटलं की त्याची पूर्वतयारी तर आलीच. रांगोळीशिवाय तर आपण कोणताच कार्यक्रम इमॅजिन करू शकतच नाही. रांगोळी तर पाहिजेच. त्याने एक वेगळीच पॉझिटिव्हिटी तयार होते. रांगोळी तर काढायची होती, पण आधीच काहीच विचार करून ठेवला नव्हता. जसं सुचत होतं तशी तशी मी रांगोळी काढत होती. आणि ऊन तर एवढी होती की मी अक्षरशः छत्री घेऊन बसली होती रांगोळी काढायसाठी, कारण दुपारचे 3 वाजले होते आणि मनस्वी झोपून होती. तर म्हटलं की तेव्हाच रांगोळी काढून घेऊया. दिल लगी कि तेरे दिल को दिल लगी न लगे, दिल लगी कि तेरे दिल को दिल लगी न लगे, वफाओं की हमसे सबक खो गई है, वफाओं की हमसे सबक खो गई है. ज़माने को अपना बना कर तो देखा, तुम्हें दिल लगी भूल. चला, फायनली माझी रांगोळी काढून झाली. छोटीशी जरी दिसत असली तरी 1-1.5 तास लागला होता ही छोटीशी रांगोळी काढायला. फक्त रांगोळी काढून झाली होती. माझी बरीच तयारी करायची बाकीच होती आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं, मनस्वीची तयारी करणं. कारण तयारी करताना ती एका जागेवर बसतच नाही. खूप नखरे असतात तिचे, असं कर तसं कर म्हणून. आणि हा छोटासा छानसा चिरंगीच्या दाण्याचा बेल्ट मनूला लावण्यासाठी मी घरीच बनवून घेतला होता. आणि हा जो फ्रॉक आहे तिला थोडा लूज झाला होता. वेळेवर आणला होता त्याच्यामुळे फिटिंग वगैरे काही करायला वेळच मिळाला नाही, म्हणून तसंच तिला घालून दिला. आणि मेकअप वगैरे म्हणाल तर मी असं कोणतंही प्रोडक्ट वगैरे काही यूज केलेलं नव्हतं. फक्त लोशन आणि पावडर लावून दिलं होतं तिला साधं. आणि अशा प्रकारे मनूच्या लूटची तयारी आम्ही करून घेतली होती आणि त्यात मला मनूच्या बाबांनी खूप मदत केली. लूट आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटलं तर अगदी 5 मिनिटाचा असते, पण त्यासाठी तयारी करायला आपला पूर्ण वेळ कमी पडतो. त्यानंतर सगळ्यांनी मनूला औक्षण केलं.